आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे. श्री गणेशाय नमः. एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुतांना विचारले, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. त्यावरती सूत सांगू लागलेले आहेत. पूर्वी नारदाने हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला. एकदा नारद मुनी पृथ्वीवरती हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठ लोकात गमन करून त्यांनी भगवान विष्णूंची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि विचारते झालेले आहेत, आपली कृपा जर असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील, असा काही उपाय सांगा. त्यावरती भगवान विष्णू नारदांना सांगू लागलेत, वत्सा नारदा, आजपर्यंत स्वर्ग लोकामध्ये किंवा मृत्यू लोकामध्ये कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुम्हाला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदात जातो. हे व्रत सर्व दुःखांचे नाश करणारे असून धन धान्य सौभाग्य संतती आणि संपत्ती देणारे असे हे व्रत आहे. या व्रताला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासामध्ये सत्यनारायण भगवंताचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर, रवा हे सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधू बांधव, परिवार आणि इष्टमित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांचं भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळामध्ये किंवा आपल्या घरात पवित्र अशा देवघराच्या ठिकाणी हे व्रत करावे. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगामध्ये भगवंतांनी सर्व जीवांना दुःखनाशासाठी म्हणून सत्यनारायण पूजनात्मक हाच एक उपाय सांगितलेला आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां प्रथमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा ऐका. सुंदर आणि पवित्र अशा वाराणसी क्षेत्रामध्ये ब्रह्मदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो दररोज भिक्षा मागण्यासाठी हिंडत असे. त्याचे दुःख दूर करण्याचे ठरून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते त्याला म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंतांनी त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधिविधान सांगितले. त्याप्रमाणे ब्रह्मदत्त ब्राह्मण दुसरे दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले आणि तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झालेला आहे. प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायण भगवंताची पूजा करू लागलेला आहे. एकदा तो पूजा करीत असता त्या ठिकाणी मोळी विक्या तहान लागली म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तो तिथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती समजून घेतली आणि तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य प्राप्त झाले. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे आपल्या इष्टबांधवांसह श्री सत्यनारायणाची पूजा केली. त्या सत्यनारायण व्रताच्या प्रभावामुळे तो पृथ्वीवरती परमसुख भोगून शेवटी मोक्षपदाची प्राप्ती त्याला झालेली आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां द्वितीयोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. सूत महाराज सांगतात, पूर्वी उल्कामुख नावाचा एक राजा होता. तो आपली इंद्रिये ताब्यात ठेवणारा सत्यवान नीतिमान असा तो राजा दररोज देवदर्शन घेऊन ब्राह्मणांना वगैरे दक्षिणा दान धर्म वगैरे देऊन त्यांना आनंदित करीत असे. त्या उल्कामुख राजाच्या राणीचे नाव भद्रशिला. ती तरुण आणि रूपवान असून ते दोघे नदीच्या तीरावरती पूर्वी ठरविल्याप्रमाणे सत्यनारायण भगवंतांचे व्रत करीत होते. त्या ठिकाणी साधू नावाचा एक वैश्यवाणी आला. त्याच्यापाशी व्यापाराच्या अनेक जिन्सा आणि पैका अडका होता. त्याने आपली नौका तिथेच नांगरली आणि राजाकडे येऊन त्याला मोठ्या नम्रतेने म्हणाला. साधू आणि म्हणतो, हे महाराज, आपण हे भक्तिभावाने काय करीत आहात ते जाणण्याची मला फार इच्छा आहे. तरी आपण मला सर्व काही सांगावे. राजा म्हणाला, हे साधू आणि मी कशाचीही ज्याला तुलना नाही अशा महान तेजस्वी भगवान श्री विष्णूंची पूजा करीत आहे आणि म्हणूनच माझे आप्तवर्ग स्नेही यांना आमंत्रण दिलेले आहे. या पूजेचा संपूर्ण विधी केल्यास आपल्या मनातील जी इच्छा असेल ती पूर्ण होते. मुलगा हवा असल्यास, पैसा पाहिजे असल्यास अथवा कोणतीही इच्छा असल्यास ती परिपूर्ण होते. राजाचे बोलणे ऐकल्यावरती तो साधू आणि म्हणतो, हे महाराज, मला या व्रताची सर्व माहिती सांगावी.
ती आपण जशी सांगाल त्याप्रमाणे मी हा विधी करीन. मला देखील संतती नाही, या व्रताच्या विधीने मला संतती होईल हा भरवसा वाटतो. राजाकडून त्या सत्यनारायण व्रताचा विधी संपूर्ण ऐकून घेऊन तो साधू आणि व्यापार उदीम करण्यासाठी अन्य गावाला न जाता गलबत माघारी वळून गावाकडे वळविले. घरी येताच त्या साधू वैश्याने आपल्या पत्नीला म्हणजे लीलावतीला या संतती देणाऱ्या व्रताची हकीकत सांगून, ज्यावेळी भगवान आपल्याला संतती देईल त्यावेळी सत्यनारायणाचे व्रत मी करीन असे तो साधू आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला म्हणाला. पत्नी लीलावती आपल्या पतीची सेवा करीत असता एके दिवशी आपल्या पतीबरोबर आनंदाने एकचित्त मन आणि शरीराने झाली असताना तिला श्री सत्यनारायण प्रभूंच्या कृपेने दिवस गेलेले आहेत. ती गर्भिणी राहिली. 10व्या महिन्यात तिला कन्यारत्न झाले. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस कन्या मोठी होऊ लागली. ती चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागली आणि सुंदर दिसू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. एकदा लीलावती आपल्या पतीला म्हणजे साधू वैश्याला गोड भाषेत म्हणाली, पतिराज, आपण संतती झाल्यावरती सत्यनारायणाचे पूजन करण्याचे कबूल केले असून आपल्याला मूल झाले तरी सत्यनारायणाचे पूजन का बरे करीत नाही. साधू वैश्य म्हणतो, तिच्या लग्नाच्या वेळी मी सत्यनारायणाचे पूजन करीन. अशा तऱ्हेने पत्नीला भरोसा देऊन साधू आणि आपल्या व्यापार धंद्याला गेलेला आहे. घरी त्याची मुलगी कलावती खेळण्यात बागडण्यात सुखकाळ करीत असता लग्नाला योग्य दिसू लागली. अशा त्या कलावतीने मित्रमंडळीत विचार करून साधू आणेने आपल्या विश्वासू नोकराला सांगितले, कन्या कलावतीसाठी योग्य आणि उत्तम वराचा शोध कर. मग तो गुमास्ता नोकर कांचन नावाच्या नगरात वर शोधण्यासाठी आलेला आहे. तेथे त्याने सुंदर आणि गुणी वाण्याचा मुलगा पसंत केला. त्याच्यासह आणि त्याच्या आप्तांसह तो साधू वाण्याच्या नगरीत आलेला आहे. साधू वाण्याने सर्व मुलांना मुलगा पसंत पडला म्हणून त्याने आपल्या सर्व आप्तेष्टांसह सोयऱ्या धायऱ्यांना बोलावून मोठ्या समारंभपूर्वक आपली मुलगी कलावती हिचे त्या वराबरोबर थाटाने लग्न लावले. त्या लग्नाचे वेळी दुर्दैवामुळे तो सत्यनारायण देवाचे पूजन करण्याचे विसरून गेला. त्यामुळे मात्र भगवान सत्यनारायणाचा त्याच्यावरती राग झाला, कारण तो सारखा पूजा करण्याची चालढकल करीतच गेलेला आहे. काही दिवसांनी आपल्या व्यापार धंद्यात प्रवीण असा तो साधू वैश्य आपल्या जावयाला घेऊन व्यापार धंद्यासाठी प्रवास करीत लांबवर गेलेले आहेत. जाता जाता समुद्र किनाऱ्यावरती त्याला रत्नसार नावाची सुंदर नगरी दिसली. त्या रत्नसार नगरीतच जावयासह तो व्यापार उदीम करू लागलेला आहे. त्या रत्नसार नगरीचा चंद्रकेतू नावाचा राजा होता. त्याला सत्यनारायण प्रभूने काय केले, वचन न पाळणाऱ्या त्या साधू आण्याला दारुण कठीण आणि मोठे दुःख प्राप्त होईल असा शाप सत्यनारायण प्रभूने दिलेला आहे. एके दिवशी चोराने चंद्रकेतू राजाच्या तिजोरीवरती धाड घातली आणि तो चोर जेथे साधू आणि जावई यांचा मुक्काम होता तिथपर्यंत आलेला आहे. चोराच्या मागे शिपाई लागल्याची चाहूल लागताच चोराने साधू आणि राहत होता त्या ठिकाणी चोरीचे गाठोडे टाकून दिले आणि तो शिपायांची नजर चुकून पळून गेला. शिपाई साधू आण्याच्या कोठीवरती आले असताना त्यांना चोरीचा मुद्देमाल तिथे आढळताच शिपायांनी त्या सासरे जावयांना पकडून राजाचा पैका चोरल्याबद्दल त्यांच्या दंडाना दोऱ्या बांधल्या. नंतर ते शिपाई धावतच राजाकडे गेले आणि म्हणाले, खजिना लुटणारे चोर आणलेले आहेत, पुढील आज्ञा करावी. शिपायांचे बोलणे ऐकताच मुळीच विचार न करताच राजाने त्या साधू आण्याला आणि त्याच्या जावयाला हातापायात बेड्या घालून अवघड डोंगरी किल्ल्यावरच्या कैदखान्यात टाकण्यास फरमाविले. सत्यनारायणाच्या मायेच्या प्रभावाने त्या सासरे जावयांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही आणि शिवाय त्यांची सगळी मालमत्ताही राजाने आपल्या खजिन्यात जप्त करून टाकलेली आहे. सत्यनारायण प्रभूंच्या शापाने त्यांच्या घरी चोरी होऊन चोराने त्यांची सर्व मालमत्ता नेली. त्यामुळे साधू आण्याची पत्नी अतिशय दुःखी झाली. भरीसभर म्हणून शरीराला व्याधी उत्पन्न झालेले आहेत. मन सारखे चिंतातुर होऊ लागलेले आहे. अन्न पाणी वेळेवरती मिळेना. अन्नासाठी दारोदार फिरावे लागलेले आहे. अशीच अवस्था तिच्या कलावती या लेकीची झालेली आहे. एके दिवशी कलावती हिंडत असता भुकेली होऊन विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी गेलेली आहे. त्या ठिकाणी सत्यनारायण भगवंतांचे पूजन चालले होते. तेथे ती थांबली. पूजा आणि कथा श्रवण करून तीर्थप्रसाद घेऊन ती घरी आलेली आहे. एवढे होताना तिला घरी परतायला रात्र झाली. आई आपली कन्या कलावती हिला मायेने आणि काळजी उत्पन्न झाल्याने विचार करू लागली, हे मुली, तू इतक्या रात्रीपर्यंत कोठे होतेस? तू स्वतःच्या मनानेच का मागतेस? तुझ्या मनात आहे तरी काय? कन्या कलावती आपल्या आईला म्हणाली, एका ब्राह्मणाच्या घरी मी गेले असताना तेथे इच्छित फळ देणाऱ्या व्रताचे पूजन चालले होते. अशा प्रकारचे आपल्या मुलीचे भाषण ऐकताच कलावतीला सत्यनारायण व्रताची आठवण झाली आणि आपण सत्यनारायण देवाचे पूजन करावे या विचाराने ती आनंदित झाली.
तिने आपले इष्टमित्र सोयरेधाने बोलावून सत्यनारायण प्रभूंची पूजा केली आणि सत्यनारायण देवांना प्रार्थना केली की सुखरूपपणे माझे पती आणि जावई लवकर घरी परत येवोत. श्री सत्यनारायण प्रभू माझ्या पतीचा आणि जावयाचा अपराध पोटात घे, त्यांना पूर्णपणे क्षमा कर, कारण तुझ्याशिवाय देवा कोण बरे त्यांना क्षमा करणार. अशी पुन्हा पुन्हा लीलावतीने देवांची करुणा भाकली. तिची खरीखुरी भक्ती आणि पूजन पाहून सत्यनारायण देव तिच्यावरती संतुष्ट झालेले आहेत आणि त्यांनी चंद्रकेतू राजाच्या स्वप्ननिष्ठांतात जाऊन सांगितलं की तुझ्या बंदीशाळेत तू जे 2 वैश्यवाणी टाकले आहेस त्यांना उद्याला सकाळी सोडून दे. तसेच तू त्यांची मालमत्ता जी जप्त केली आहेस त्यांची त्यांना तू परत कर, कारण माझ्या आज्ञेने जसं हे दुःख भोगावं लागत आहे तशाच प्रकारचे दुःख माझ्या आज्ञेचा भंग केल्यास तुलाही भोगावे लागेल. असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण प्रभू अदृश्य झालेले आहेत. उजाडताच राजाने आपल्या सल्लागार मंडळांना बोलावून घेतले. सल्लागार मंडळाच्या सभेत राजाने आपणास पडलेले ब्राह्म मुहूर्तावरती तो स्वप्नदृष्टांत सांगितला आणि त्या दोघा महाजन अशा वाण्यांची तुरुंगातून ताबडतोब सुटका करण्याचा हुकूम दिलेला आहे. त्याचप्रमाणे शिपायांनी त्या दोघा वाण्यांची सुटका करून त्यांना राजापुढे हजर केले आणि ते शिपाई नम्रतापूर्वक राजाला म्हणतात की महाराज त्या 2 वाण्यांना बंधनातून मोकळे करून आणले. असे म्हणतात सासरे आणि जावई अशा त्या वाण्यांनी राजाला नम्रतेने नमस्कार केले. पूर्वीचा अनुभव आठवून ते दोघे वाणी अगदी भयभीत होऊन गांगरून गेलेले आहेत. अशा तऱ्हेच्या भीतीने कापत असलेल्या त्या वाण्यांना पाहून राजा मात्र त्यांना आदरपूर्वक म्हणतो की तुमच्या दुर्दैवामुळे तुम्ही दुःखात होतात, तसा तुम्हाला आता कुठलीही भीती बाळगू नका. नंतर त्यांच्या स्वच्छ हृदयामध्ये करून घेऊन आंघोळी घालून तुरुंगात राहण्याच्या दोषास्तव त्यांना प्रायश्चित्त घ्यावयास लावलेले. वस्त्रे दागिने त्यांना राजाने देऊन आपल्या समोर आणून त्यांच्याशी राजा प्रेमाने बोलला आणि त्या 2 वाण्यांना अशा रीतीने संतोषित केले. त्यांचे जप्त केलेले सगळे द्रव्य तर राजाने त्यांना दिलेच, शिवाय आणखी तितकेच त्याला प्रेमपूर्वक दिलेले. पूर्वीपेक्षा म्हणजे दुप्पट पैका माल वगैरे राजाने त्यांना दिला आणि साधुवाण्याला निरोप दिला की साधुवाण्या तू आपल्या जावयासह आपल्या घराकडे जा. राजाला नमस्कार करून साधुवाणी म्हणतो महाराज आपल्या कृपेमुळे मी घराकडे चाललोय. इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण वृत्तकथायां तृतीयोऽध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात आपले कल्याण व्हावे म्हणून त्या साधुवाण्याने यात्रा केल्या. ब्राह्मण इत्यादिकांना दक्षिणा दान धर्म घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि तो आपल्या नगरीकडे जाण्यासाठी निघालेला आहे. काही मार्ग नौका चालल्यावरती सत्यनारायण प्रभूंनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी संन्यासाचे एक रूप धारण करून विचारले की हे व्यापारी आपल्या नौकेत काय आहे. त्या संन्यासाची हेळना करून ते देववाणी मात्र त्यांची उपास करू लागले, टिंगळ टवाळे करू लागलेत की ते म्हणतात संसाराचा त्याग करून आपण काषाय वस्त्र म्हणजे भगवी वस्त्रे परिधान केली आहेत, परंतु आपल्या मनातील अभिलाषा सत्ता संपत्ती ही काही अभिलाषा दूर गेलेली नाही. तेव्हा आपणाला अपेक्षित अशी काही धन आमच्या नौकेमध्ये नाहीये, तर आमची ही नौका पाला पाचोळी पत्रावळी वगैरे प्रकारच्या वस्तूंनी आमची नौका भरलेली आहे. असे खोटे आणि कठोर उत्तर ऐकून तथास्तु तसेच होवो, तुझे बोलणे खरे हो, इतके सत्यनारायण देव संन्यासी रूपाने त्यांना म्हणाले. असे बोलून ते संन्यासी महाराज लगेच जरा पलीकडच्या समुद्र तीरावरती शिला वृक्षावरती आत्ममग्न ध्यानमग्न योगमग्न अवस्थेत बसते झालेले आहेत. संन्यासी गेल्यानंतर साधुवाण्याने आपले नित्यनैमित्तिक कर्म केले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण प्रत्यक्ष नौका ही हलकेपणामुळे वर येऊन तरंगत असलेली दिसली. नौकेमध्ये पाला पाचोळी पत्रावळी वेली वगैरे कवडी किमतीच्या जिन्सा पाहून तो वाणी बेशुद्ध होऊन समजती पडलेला आहे. उघडच आहे, सुतळीचा तोडा हरवला तर माणूस दुःखी होतो. मग ही तर सर्व मौल्यवान जिन्सांनी भरलेली नौका होती. थोड्या वेळाने तो सावध होऊन चिंतातूर झालेला आहे. मग त्याचा जावई म्हणतो मामाजी फुकट दुःख करून काय उपयोग, हा त्या संन्यासी महाराजांच्या शापाचाच परिणाम झालेला आहे. म्हणून आपण त्यांना शरण जाऊ. ज्यांनी आपल्या किंमतवान जिन्सांचे कवडीमोल जिन्सात रूपांतर केले तेच ते संन्यासी महाराज आपल्या नौकेतल्या पूर्वीच्या सर्व किंमतवान वस्तू जशा तशाच आपणास परत देतील. जावयाचे भाषण ऐकताच तो साधुवाणी संन्यासी महाराजांकडे गेलेला आहे आणि भक्तिभावाने नमस्कार करून आदरपूर्वक त्यांना म्हणतो महाराज मी जे आपणाशी खोटे बोलून आपला महान अपराध केला त्याची मला क्षमा करा. मी पदर पसरतो, दंडवत घालतो, माफी मागतो. असे म्हणून तो संन्यासी महाराजांपुढे जवळण घेत राहिलेले आहे. अशा त्या वाण्याला बघून संन्यासी महाराज म्हणतात की रडणं भेकणं थांबव. ऐक, तू सत्यदेवाच्या पूजेची कारण नसताना टाळाटाळ केलीस,
तुझी बुद्धी वाईट असल्याने त्याचा परिणाम म्हणून तुला माझ्या आज्ञेने दुःख भोगावे लागत आहेत असे ऐकताच साधू वाण्याचे डोळे खाडकन उघडले आणि तो भगवान विष्णू जो सत्यनारायण त्याचे स्तवन करू लागले. साधू आणि म्हणतो, हे भगवंता, तुझ्या मायेने स्वर्गातले देव सुद्धा मोहून गेले आहेत. तेथे माझ्यासारख्या पामराची काय किंमत? मी तर खरोखरच तुझे रूप, तुझे गुण, तुझी माया कदापिही ओळखण्यास असमर्थ आहे. मी मूर्ख असल्याने देवा तुझ्या मायेमुळे मोहित झालोय. माझ्यावरती दया करा. तुम्हाला मी जाणू शकत नाही. माझ्या वैभवाप्रमाणे मी आपले आजन्म पूजन खचित करीन. मी आपणास अनन्य भावाने शरणावलोय. माझे पूर्वीचे द्रव्य मला प्राप्त करून द्या. माझा सांभाळ करा. असे साधू आण्याचे नम्रतापूर्वक भाषण ऐकून भगवान जनार्दन श्री सत्यनारायण संतोष पावलेले आहेत. साधू आण्याला इच्छित वर देऊन सत्यनारायण देव तिथेच गुप्त झाले आहेत. साधू आणि नावेवरती आला असताना त्याला ती नाव पूर्वीप्रमाणे जशीच्या तशीच पूर्णपणे आपला भरलेला माल होता तसाच असलेली दिसली. सत्यनारायण देवांच्या कृपेने माझे असलेले हे सर्व द्रव्य आणि मान मला प्राप्त झालेले आहे असे समजून साधू आण्याने तेथेच आपल्या जमातीचे लोक बोलवून श्री सत्यनारायण देवांची पूजा केली. आता तो साधू आणि श्री सत्यदेवांच्या कृपेने आनंदित झाला आणि आपली नाव त्याने आपल्या गावाकडे आकारली. प्रवास करीत असता गाव दिसू लागल्यावरती तो साधू वैश्य आपल्या जावयाला म्हणतो, ही पहा आपली रत्नपुरी. शिवाय त्याने आपला एक नोकर आपण आल्याचे वर्तमान सांगण्यासाठी घरी पाठवला. नोकर साधू आण्याच्या घरी जाऊन साधू आण्याच्या पत्नीला नम्रतापूर्वक नमस्कार करून त्याने तिला साधू आण्याची सर्व हकीकत सांगितली. ती अशी की साधू आणि आपल्या जावयासह पुष्कळ द्रव्य घेऊन आले आहेत आणि त्या ठिकाणी साधू आण्याचे सर्व मित्र आणि आप्तेष्ट जमलेले आहेत. नोकराच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच साधू आण्याच्या पत्नीला फार आनंद झाला आणि तिने श्री सत्यनारायण प्रभूंची पूजन करून तीर्थप्रसाद घेऊन आपल्या मुलीला म्हणते, तू सत्यनारायण देवाची पूजा करून तीर्थप्रसाद घेऊन ये. आईचे असे भाषण ऐकून तिने श्री सत्यनारायण देवांची पूजा लवकर संपवली. परंतु प्रसाद भक्षण न करताच ती आपल्या पतीच्या दर्शनासाठी गेली. त्यामुळे भगवान सत्यनारायण देवाचा तिच्यावरती कोप झाला आणि तिचा पती आणि नाव आतील मालमत्ते सुद्धा त्या सागरात कुठे सुद्धा दिसेना आणि कलावती कन्येला आपला पती कुठेही दिसेना. यामुळे ती शोकाने भूमीवरती पडून रडू लागली. नावही एकाएकी नाहीशी झाली. हे पाहून त्या साधू आयुष्याला फार आश्चर्य वाटलेले. हे असे का बरं झाले असे म्हणून तो भयभीत होऊन साधू आणि म्हणतो, सगळे नावाडी ही चिंतातुर झालेले आहेत. आपली मुलगी कलावती हिची ही अशी दशा पाहून लीलावती दुःखी कष्टी होऊन आक्रंदत आपला पती जो साधू आणि त्याला म्हणाली, नौकेसह जावई कुठे गेला काही कळत नाही. कोणत्या देवाची आपण अवहेलना केली म्हणून नौका जावई कोणीच कसे बरं दिसत नाही. सत्यनारायण महाराजांचे मोठेपण जाणणे आपल्या अज्ञबुद्धीमुळे अशक्य आहे असे बोलून ती मोठ्याने स्फुंदू लागलेली आहे. हे अतिशय दुःख पाहून वैश्याचे सगळे नातेवाईक मित्र वगैरे दुःखीत झालेले आहेत. लीलावती कलावतीला पोटाशी कवटाळू लागली आहे. कलावतीला पती कुठेही दिसला नाही. त्यामुळे अतिशय दुःख झाले. पतीच्या पादुका घेऊन कलावतीने सती जाण्याची तयारी केलेली आहे. हा भयंकर प्रकार अवलोकन करून साधू आणि त्याची पत्नी लीलावती असे दोघेही जण आता पुढे काय शोक दुःख संताप झाला आणि त्यातच सुविचार सुचून हे दुःख श्री सत्यदेवानेच आपल्या पदरात बांधलेले आहे आणि त्याच्या मायेच्या योगामुळे मी पूर्णपणे गुरफटलेलो आहे. म्हणून हे दुःख हे विघ्न जर नाहीसे होईल तर मला पुन्हा सुख दाखवणारा असा जो भगवान सत्यनारायण त्याची मी माझ्या ऐपतीला वैभवाला शोभेल अशा प्रकारचे मी अवश्य पूजन करेन. अशा प्रकारे कळवळून प्रार्थना करून साधू आणि पुन्हा पुन्हा श्री सत्यदेवाला साष्टांग दंडवत घालू लागले. असे लक्षात आणून गरिबांचे कनवाळू भगवान श्री सत्यनारायण यांनी त्या वैश्यावरती कृपा केली आणि म्हणाले, तुझ्या कन्येने माझा प्रसाद टाकून ती पतीच्या दर्शनासाठी आली म्हणून हा दुःखाचा डोंगर तुझ्यापुढे उभा राहिलेला आहे. जर तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद सेवन करून घेईल तर हे संकट नाहीसे होईल. साधू आण्याच्या मुलीने म्हणजेच कलावतीने आकाशवाणी ऐकली आणि हे साधू वैश्य मी बोललो असे केल्यास तुझ्या कन्येचा तुला जावई भेटेल. कलावती ताबडतोब घरी गेली आणि प्रसाद सेवन करून परत येताच तिला आपला पती आणि सारे आप्तजन दृष्टोत्पत्तीस पडले. तेव्हा ती आपला पिता साधुवाणी याला म्हणते की बाबा उशीर कशासाठी करता, ताबडतोब आपण घरी जाऊया. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून वाण्याला फारच आनंद झाला आणि त्याने ताबडतोब तेथेच श्री सत्यनारायणाचे विधीपूर्वक पूजन केले. आपले सगळे गणगौत वाण्याने तेथे बोलाविले होतेच. पूजन आटोपून तो घरी गेला आणि नंतर वर्षानुवर्षे दर पौर्णिमेला आणि सूर्यसंक्रमणाच्या काळात सत्यनारायण भगवंताचे पूजन करीत राहिला आणि या लोकात सुख बघून समाधानात राहून शेवटी त्याला सत्यलोकांची प्राप्त झाली.
हरये नमः हरये नमः हरये नमः इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां चतुर्थोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा मृग्या करून वाटेत येत असताना वडाच्या झाडाजवळ गवळी लोक मोठ्या भक्तिभावनेने श्री सत्यनारायणाची पूजा करीत असलेले पाहून राजा पुढे गेला नाही. त्याने सत्यनारायण प्रभूस नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गोपबांधवांनी राजा पुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. त्या गवळ्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला आणि राजाने प्रसादाचा अवहेर केल्यामुळे तो दुःखी कष्टी झालेला आहे. त्याचे शतपुत्र धनधान्य संतती संपत्ती ही क्षणात नाश पावली. ही सर्व सत्यनारायण देवांची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेलेला आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन पुत्र ऐश्वर यांनी संपन्न झाला आणि या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायण लोकांचे सत्यनगरामध्ये गेलेला आहे. जो कोणी अतिदुर्लभ असे श्री सत्यनारायणाचे व्रत करतो आणि ही फल देणारी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला श्री सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो. दरिद्र्याला धन मिळते. बंधनात असेल त्याची सगळ्या बंधनातून मुक्त होते. भीतीग्रस्त झाला असेल त्याची सगळ्या भयापासून भीतीपासून मुक्त होते. यात काही संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फल प्राप्त होते. त्याला सत्यनारायण लोकांची प्राप्ती होती. मुनी हो, असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेषत्वे करून कलियुगामध्ये श्री सत्यनारायणाची पूजा त्वरित फल प्राप्त करून देणारी आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग अशा प्रकारे या सत्यदेवाचे नाना प्रकारचे भक्त होऊन गेले आहेत. या देवाला नाना प्रकारच्या भक्तांनी नाना प्रकारची नावे ठेवलेली आहेत. या देवाला कोणी सत्यनारायण, कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्य, कोणी अंतिम सत्य, परमसत्य, सत्याचाही सत्य, सत्यनारायण असेही म्हणतात. याचे जो कोणी नित्य पठण करतो किंवा भक्तिभावनेने श्रवण करतो त्याची सर्व पातके सत्यनारायणाच्या कृपा प्रसादामुळे नाहीशी होतात. यात काही संशय नाही. हरये नमः हरये नमः हरये नमः इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां पंचमोऽध्यायः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री सत्यनारायणाय सांगायचा परिवाराय नमो नमः. नैवेद्यार्थे आहार भक्षभोज्य महानैवेद्यम निवेदयामी. पाण्याचं चौकोन करून त्यावरती जेवणाचा महानैवेद्य दाखवावा. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्ये पानीयम समर्पयामी. पुन्हा नैवेद्य दाखवावा. पुनर्नैवेद्यम. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम परब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं स्वर्णनिष्क्रियदक्षिणां समर्पयामि. ऋतुकालोद्भव नानाविधफलानि च समर्पयामि. नमस्करोमि. अथ व्रताङ्गभूतं पुस्तकस्वरूपिणी महासरस्वती पूजनं श्री महासरस्वते नमः. सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. धूपं दीपं नैवेद्यं समर्पयामि. अनेन कृतपूजनाख्येन महासरस्वती देवता प्रियन्तान्. अथ ब्राह्मणपूजा महाविष्णुस्वरूपिणे वेदव्यासस्वरूपाय ब्राह्मणाय नमः. सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं स्वर्णपुष्पार्थे दास्यमानदक्षिणां समर्पयामि. नमस्करोमि. अनेन कृतपूजनाख्येन तेन वेदव्यासस्वरूपिणे महाब्राह्मणदेवता प्रियन्तान् न मम. अथ आशीर्वादमन्त्रः. श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदाच्छो मानं मह्यते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. आता सर्वांनी आरतीला उभे राहावे. जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा. पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा.
जय जय सत्यनारायण जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचाळती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा जय जय सत्यनारायण विधियुक्त पूजनी करती पुराण श्रवण परिमळ द्रव्यासहित पुष्पमाला अर्पुण दूधयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण शतानंद विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले दरिद्र दवडुनी अंती त्या ते मोक्ष प्रदानेले त्यापासून हे व्रत या कलियुगी सकलाश्रित झाले भावार्थे पूजिता सर्वा इच्छित लाभले जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण साधू वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थिले इच्छित पुरता मदांध होऊन व्रतनाचरिले त्या पापाने संकट पडून दुःखही भोगिले स्मृती होऊन आचरिता व्रत त्या तुझी उद्धरिले जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण प्रसाद विसरुनी पती भेटिला कलावती गेली शोभ तुझा होता चितयांची नौका बुडाली अंगध्वजरायासी या परी दुःख स्थिती आली मृतवार्ता पुत्रांची सत्वर करणी परिसरी जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण पुनरपि पूजनी प्रसाद ग्रहण करिता तत्क्षणी पतीची नौका तरली देखे कलावती नयनी अंगध्वजरायासी पुत्र लेखता येऊनी ऐसा भक्ता संकट पावसी तू चक्रपाणी जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण अनन्य भावे पूर्णी हे व्रत जे जन आचरती इच्छित पुरविसी त्यागे देऊनि संतति संपत्ती संहरती भय दुरित सर्व ही बंधने तुटती राजा रंक समान मानुनी पावसी श्रीपती जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णू मी कैसा भक्ति पुरस्सर आचरती त्या पावसी जगदीशा भक्तांचा तनवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाशा जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचाळती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा जय जय सत्यनारायण जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचाळती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण जय जय सत्यनारायण जय देव सत्येश्वर देवा कलियुगी तत्क्षणी पावुन घेसी निज सेवा जय देव सत्येश्वर देवा कलियुगी तत्क्षणी पावुन घेसी निज सेवा जय देव
नटून देसी द्विजराया माझी हस्ती आणि करत धन सुत जाया माझी हस्ती आणि करत धन सुत जाया प्रल्हादा परित्यावर केली बहुमाया अंती दिल्ली त्यासी धन मिळ निज काया जय देव सत्येश्वर देवा कलियुगी तत्क्षणी पाऊन घेसी निज सेवा जय देव जय देव नलगे ज्योतिष शुद्धी शास्त्राधिक शुद्धी भावी एकच बुद्धी त्या दिन मनी वृद्धी भावी एकच बुद्धी त्या दिन मनी वृद्धी इच्छित जेते देसी मनुजा फलसिद्धी 33 कोटी मध्ये या युगी सिद्धी जय देव सत्येश्वर देवा कलियुगी तत्क्षणी पाऊन घेसी निज सेवा जय देव जय देव साधू नामक वाणी बोले निज राणी देवा भावी मजला संततीची खाणी देवा भावी मजला संततीची खाणी पूजिन नंतर मी तो हरिहर शोनी ऐसे मानसी नितमित सोडी तो पाणी जय देव सत्येश्वर देवा कलियुगी तत्क्षणी पाऊन घेसी निज सेवा जय देव जय देव ऐसा तोही साधू घेऊन मनकामा शेवटी गेला देवा रवी कोटी धामा शेवटी गेला देवा रवी कोटी धामा थकला तोही शेष वर्णविना महिमा तेथे थकती जिव्हा देवा तव नामा जय देव सत्येश्वर देवा कलियुगी दक्षिणी पाऊन घेसी निज सेवा जय देव जय देव अमृत कृष्णामतीने केली ही आरती मजला नाही बुद्धी स्तवनाची स्फूर्ती मजला नाही बुद्धी स्तवनाची स्फूर्ती हृदयी बैसो देवा कोमलती मूर्ती दीनोद्धारा देवा त्रिभुवनी प्रकीर्ती जय देव सत्येश्वर देवा कलियुगी तत्क्षणी पाऊन घेसी निज सेवा जय देव जय देव जय देव सत्येश्वर देवा कलियुगी तत्क्षणी पाऊन घेसी निज सेवा जय देव जय देव अथ उत्तरांग पूजनम् आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः हस्तप्रक्षालनार्थे गोविन्दाय नमः अथ संकल्पः अद्य पुरोचरित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यर्थं पूर्वसंकल्पित लक्ष्मी सहित सत्यनारायण महाविष्णु देवता आख्यस्य उत्तरांग पंचोपचार पूजनं करिष्ये तमनामध्ये पाणी सोडावं श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि स्थापित धूपम् आघ्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे दुग्ध शर्करा नैवेद्यं निवेदयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तरापोचरम हस्त मुख प्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि नमस्करोमि हातामध्ये अक्षता घ्याव्यात यान्तु देवगणाः सर्वे पार्थिवीं इष्टकामना प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमो नमः असे म्हणून या अक्षता देवावरती व्हाव्यात कलश थोडा उजवीकडे सरकवावा आणि उत्तर दिशेला चौरंग थोडा हलवावा आणि देवावरील जे फूल आहे ते फूल मात्र आपण प्रसाद म्हणून घ्यावे।